वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतायत बिग बॅश कप 2025 एलिमेंटर मॅच ट्रू डायमंड सीसी आणि टायरन बॉईज या दोन संघादरम्यानचा हा सामना असणार आहे. आणि 158 158 धावा केल्यात आणि 159 120 चेंडूमध्ये 159 धावांचं लक्ष गाठायचंय. आणि लक्ष गाठायचं म्हटलं ते कोणाला तरी लक्ष करावं लागणार. टारगेट अगर आपको हासिल करना है तो भाई किसी को टारगेट करना होगा. शुरुआती दौर में आपको रन बनाने होंगे, खास करके शुरुआती पावर प्ले के ओव्हर में कितने रन बनाते हैं वो भी देखने वाली बात होगी. ती देखील बघण्यासारखी गोष्ट असणार आहे की हा सामना जर जिंकायचा आहे ट्रू डायमंड टीमला तर कधी सिद्धार्थ आदातराव, सूरज ठक्कर, जयेश पोकरे या सर्वांवरती नजर असणार आहे. आणि त्यांच्याच जोडीला जर बघितलं तर ॲज अ ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. खड्यांकडनं पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू होतोय. क्षेत्ररक्षक रचना बघितली तर एक फ्लाइंग स्ट्रीप अर्थात दुसऱ्या स्ट्रीपच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑफ साईडला एक कव्हर पॉईंट आहे. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक तो गलीच्या बाजूने एक कव्हर आहे. आणि एक मिडॉन आहे आणि मिड ऑफ. त्यानंतर शॉर्ट फाईल एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहे. ते बाई जॉईन होतील आमच्या जोडीला कॉमेंट्री बॉक्समध्ये. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय रोहित. पंचाकडनं येतोय इशारा, लेट्स प्लेचा इशारा. 159 सुजय परीक्षित, स्ट्रायकरला सुजय, नॉन स्ट्रायकरला परीक्षित. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू स्टार्ट झालाय. मॅचला पुढे एकदा कव्हर पॉइंटला फील्ड केलं गेलंय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचा जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या डोक्यावरनं करण्याचा प्रयत्न होता. बॉडी थोडीशी मागे राहिली, शरीर थोडंसं मागे राहिलं. लांबून हा फटका ऑफर थोडासा केला गेला होता, त्याच कारणास्तव जास्त लांब जाऊ शकला नाहीयेत. हा फटका एकदा धावफलकावरती स्टार्ट होते. आपल्या संघाचा खाता आणि स्वतःचा खाता सुजय ठक्कर आणि दुसऱ्या बाजूला परीक्षित जाधव. डावखुरा फलंदाज आहे, समोरच्या दिशेने खेळायचा होता चेंडूला. मिस स्पीड झालाय. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू ऑनलाईन जवळ चाललाय. बघूया, 2 धावा तरी नक्कीच पूर्ण केलेत. सर्व काही चाललंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. समोरच्या दिशेने चेंडू खेळला होता. मिडॉनला आले की थोडंसं केअरलेसपणा पाहिलाय आणि तो केअरलेसपणा चेंडू ऑनलाईन जवळ जात होता. जस्ट थोडासा मध्ये रोखण्यामध्ये सक्सेस केलंय. चांगलं कॅमेरा वर्क डीबीएन एका कॅमेरा शिकायला होईना, चांगलं कॅमेरा वर्क करतायत. हो, पडला ना, थोडासा बाहेर निघालाय. हरकत तो की आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी अगदी हा चेंडू ओळखणं थोडंसं कठीण आहे. पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. अगदी एक्सपोज झालं होतं हा फटका खेळताना. जैसे हमारे जय भाई हमेशा कहते हैं, भाई थोड़ी सी गेंद ने हरकत की है. आणि सुरुवातीला थोडासा स्विंग मिळतोय. हा स्विंग देखील महत्वाचा असणार आहे, खास करून खाडियनकडनं. हे दुपारच्या सत्राला सुरुवात होते, खाडियनकडनं थोडासा स्विंग मिळालाय. शॉट खेळायचा होता, स्कूप करायचा होता चेंडूला. पुन्हा एकदा टॉप ऑफ द बॅट लागलाय, टॉप ऑफ द बॅट.
रिप्ले मध्ये लक्षात येईल. बघा स्कूप करायचा होता आणि अगदी टॉप ऑफ द बॅट. टॉप ऑफ द बॅट परीक्षित, स्ट्राइकर परीक्षित जाधव. दे घुमा के खेळणे की कोशिश, चेंडूवरती नजर नव्हती, अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 22चा इशारा एकदम ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. स्कोर जाऊन पोहोचलाय 4 वरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न मिडॉनला फील्ड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती ते 5. सुरुवात त्या बाजूला देखील अशीच होती, सावध होती, संत होती. हालाकी विकेट लवकर ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गमावले होते. पहिले षटक संपले, धावा धापलकावरती ते 5. सुजय खेळतात 2 वरती, परीक्षित खेळतात 2 वरती. एक 22ची धाव देखील पूर्ण केलेत. 159 धावांचा पाठलाग. जय भाई जैसे हमेशा कहते हैं ना, तो शुरुआत में अगर पावर प्ले में रन बनाएंगे ना तो थोड़ी सी आसानी होगी, आगे आने वाले कुछ ओवर में आसानी होगी. उस तरह से क्या बल्लेबाजी कर पाएंगे या गेंदबाज जैसे लय में दिखाई दे रहे हैं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात तीचूर मारा तेही करतील. सही कहा सर जी आपने. मगर अब पहली ओवर की खेल की समाप्ति होने के बाद यहाँ पर जो 5 रन बने हैं, क्योंकि वहाँ पर मिस फील्ड, उसके बाद बेहतरीन फील्डिंग, वहाँ पर एक एक रन बहुत कीमती होते हैं. वो 2 रन अपनी कीमती रोके हैं, मगर वो आने वाला वक्त कहलाएगा कि इसके लिए वो फायदेमंद थे. अब गेंदबाजी पर रोहित ने पहला ओवर को फेंका था मैदान के अंदर. पावर प्ले का 159 रनों का ये टारगेट है, जिसमें से 5 रन बने. अभी भी मंजिलें दूर हैं. बॉलर का नाम बताइए प्लीज. आशीष गेंदबाजी पर आएंगे टीम के लिए दूसरा, अपने लिए पहला ओवर लेकर. जो स्ट्राइक पर है पहली फुल टॉस गेंद, और वहां पर देखिए हवा में खिलाड़ी थे, ले लिया कैच, और बल्लेबाज वहां पर लौटते हुए नजर आए. एक छोटी गेंद थी मगर नसीहत नहीं दे पाए उस गेंद को, और मैदान पर बेहतरीन कैच को अंजाम दिया मिड विकेट के खिलाड़ी ने. पहला विकेट गॉन. ऐसा हमें लग रहा था कि गेंद थोड़ी सी पटकी हुई होगी, मगर यहाँ से फुल लेंथ की गेंद थी और गेंद को कन्वर्ट नहीं कर पाए बल्लेबाज, और गेंद बल्ले के स्टिकर पर लगकर सीधी मिडाउन पर. अब राज न्यू बैटर मैदान पर जाएंगे, क्योंकि राज को अब राज करना होगा, क्योंकि फील्डिंग में तो राज ने अपनी फील्डिंग पर राज कर दिखाया. अब राज होगा तो ये मैदान पर राज का बल्ला बोलेगा. क्या होगा क्या नहीं ये तो हम देखेंगे, मगर दोस्तों वक्त पर हर चीज तय होती है. देखिए आप रिप्ले में फुल टॉस गेंद थी, मिड विकेट पर खिलाड़ी थे, उन्होंने भी जश्न बनाया वहां पर उस कैच को लेकर. चलिए राज आए न्यू बैटर, और अब राज को इस मैदान पर अपने राज का बल्ला बोलना होगा, क्योंकि फील्डिंग में तो राज ने अपनी फील्डिंग के नज़ारे दिखाए हैं.
मगर दोस्तों क्रिकेट में हर वक्त इंसान का बदलता है, वैसे ही क्रिकेट भी बहुत फास्ट रंग बदलता है। आशीष गेंदबाजी पर है, पहली सफलता, ब्रेक टू मिला है, वापसी होगी। अच्छी गेंदी, गेंद को ऑन साइड फ्लिक किया था और गेंद मिडन ऑफ पर जब तक गेंद को फील करेंगे खिलाड़ी शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में। अब एक एक गेंद पर प्रेशर है, दबाव है, मगर दबाव में कोई बिखर जाएगा तो कोई निकल जाएगा, क्योंकि आप टारगेट को आपको सेट वहां पर कर दिया है तो आपको चेसिंग करनी है। थोड़ी सी दिक्कतें आती हुई गेंदबाजों के द्वारा, डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, दोनों ऑफिशियल अंपायर जिन्होंने बहुत टूर्नामेंट को अपने निगाहों में कैद कर अंपायरिंग की है, ऐसे दो बेहतरीन लाजवाब अंपायर। फिर से फुल टॉस गेंद गेंद को फ्लिक किया, ऑन साइड स्क्वायर पर गेंद जाती हुई, एक रन जरूर मिल जाएगा। रात ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 6 रनों पर, दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ, एक एक रन के साथ अपनी टीम को नैया पर लेकर जाना होगा, एक साझेदारी जोड़नी होगी, क्योंकि जब साझेदारी जुड़ती है तो फिर मैदान पर गेंदबाजों पर दबाव होता है, क्योंकि आते साथ जैसे अमन ने बल्लेबाजी का जलवा दिखाया था वैसी बल्लेबाजी अब एक बल्लेबाजों को सेट होना होगा, फिर अपना रुख घेर खोलकर बल्लेबाजी करनी होगी। प्रसिद्ध स्ट्राइक पर है, अभिषेक गेंदबाजी पर, और वहां पर आउट साइड खेलने गए परी, मगर गेंद और बल्ले का सामने गेंद सीधी विकेट पर मंडला देवी, दूसरा विकेट का पतन होता हुआ, बल्लेबाज बैक टू डग आउट। जैसा पहले इनिंग में सिलसिला जारी था वो सिलसिला दूसरी इनिंग में भी हमें देखने को मिलता हुआ, क्योंकि ये सिलसिला जारी होगा तो फिर दूसरी इनिंग में आपको परेशानी हो जाएगी। बिल्कुल आपने सही कहा, जैसा तुमने उल्लेख किया था कि इस तरह से अगर विकेट गंवाएंगे तो शायद रन बनाने में थोडीशी दिक्कतें होगी। परीक्षित ज्यादा बाद झाले, 2 धावांचं योगदान त्यांनी दिलं गेलं होतं आणि या षटकामध्ये दुसरा धक्का दिलाय। आशिष की कोशिश भाई रंग लाई आहे। आशिष आणि आशिष पाल जे गोलंदाजी करतात, हा चेंडू बघा कशा पद्धतीने बाद झाले, अगदी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं सुरुवातीला अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, सरळ यष्टांवरती चेंडू आदळलेला होता। सुरुवातीला थोडासा वेळ देणं गरजेचं होतं, भाई थोडासा टाइम स्पेंड कीजिए, थोडासा वक्त दीजिए, एक बार वक्त देंगे तो रन आएंगे। त्या बाजूला देखील असं सुरुवात झाली होती, खराब सुरुवात होती ती, एक पार्टनरशिप झाली सत्यलक्ष्यची आणि त्यानंतर धावा जमा कर गेल्या। थोड़ा सा वक्त देना होगा, शायद वक्त की नजाकत को समझना भी होगा यह टीम टू डायमंड सीसी के लिए। दूसरा झटका, धावा है धावल कवरती, 2 गडी बाद 6। सही कहा सर जी, आपने समझना होगा बल्लेबाजों को। सिद्धार्थ गए हैं, अब एक बड़ा नाम, ये बल्लेबाजों को भी रोकना होगा। मगर यहाँ पर एक आशीष की बात की जाए तो, अभिषेक की बात की जाए तो क्या गेंदबाजी हो रही है, विकेट के सिलसिले जारी है। बेहतरीन गेंद फ्लिक किया, गेंद वाइड श्रीलंका पर और निकल जाएगी सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए फरार। क्या बेहतरीन अनड्राइव आपको देखने को मिलता हुआ, पैरों पर गेंद दी, और पैरों पर गेंद जैसी अगर होती है तो बल्लेबाजों को खेलने का मौका मिल जाता है, क्योंकि आपने देखा होगा हर देखिए रिप्ले में, अब लिक्षांबा पैरों पर गेंद दी, गेंद को ड्राइव करते हुए गेंद को वारिस लॉन्गा पर खेल दिया था, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए फरार होती हुई नजर आई। स्कोर बढ़ती हुई नजर आएगी, क्योंकि अब क्योंकि वहां पर टारगेट है, उसको चेजिंग करना है, तो प्रेशर को रिलीज कर बल्लेबाजी करनी होगी। और एक बेहतरीन ऑन ड्राइव मिडा पर जब तक इनको फील का मिस फील हुई है,
अभी एक को दो में तब्दील कर जाएंगे या गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। और ये बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ, ये नतीजा देखिए। फील्डिंग अब दबाव गेंदबाजों पर, फील्डर पर बोलता हुआ, जैसे बल्लेबाज मैदान पर गए और बैक टू बैक ये दूसरा चौका आपको देखने को मिलता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 14, 14 रन बने 2 विकेट के नुकसान पर। थोड़ा सा डिफ्लेक्शन हुआ है ना, हालांकि सुरुवाती दौर में थोडासा खेमा शांत बैठा था, शांत बसले होते. काय घडलं होतं बघा, पायावरचा चेंडू होता, हाही ऑन ड्राईव्ह करायचा होता, बॅट थोडीशी हातामध्ये फिरली, आम्ही आले होते, त्यानंतर डिफ्लेक्शन झालं. सत्या त्या बाजून आल्या, सत्याबाई आई आवाज है और हाथ में लगती हुई गेंद बॉल लाईन के बाहर. 4 रन. डिफ्लेक्शन झालं आणि डायरेक्शनही चेंज झालंय. जसा चेंडू हाताला लागला, डिफ्लेक्शन झालं आणि डायरेक्शन चेंज झाले. चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. जहाँ रन नहीं बन रहे थे ना, आखिर के 2 गेंदों में 2 चौकार, दोन चौकार आले आहेत. त्याच्यानं त्या 2 विकेटची भरपाई तर नाही होणार, पण जो आस्किंग रन रेट आहे, ज्या गतीनं तुम्हाला जायचं आहे, करंट रन रेट जो आता 7 वरती आहे, तो 7च्या वरती म्हणजे जवळपास 8चा रन रेट आहे. प्रति ओव्हरमध्ये 8 रिक्वायर्ड रन रेट 8.06 आहे. 8च्या सरासरीने तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा खाडियनकडून गोलंदाजी करताना रोहित, ज्या रोहित यांनी फक्त 4 धावांचं षटक हाताळलं होतं खाडियनच्या बाजूनं. ऑफ स्टंपच्या बाहेर कडे जागेवरनं राज सोपारकर आहेत. खेळपट्टीवरती 2 गोष्टी पाहिल्यात आपण, बिल्कुल 2 चीजें दिखाई दी है. एक सतह है जहां से गेंद उछलती है, एक सतह है जो गेंद जहां नीचे रहती है. एक गोष्ट अशी आहे की जिथे चेंडू थोडासा खाली राहतोय, आणि एक असा स्पॉट आहे चेंडू जो अनइवन बाउन्स आहे, पडतो गुडलेनच्या आसपास तो चेंडू पडतो, त्यावेळेला चेंडू उसळतोय. या अनइवन सतह आहे भाई, या समल के खेळणं बघा. हलक्या हाताने खेळलं, चेंडूला पहिल्यांदा आपल्यापर्यंत येऊ दिलं. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे, कारण सिद्धार्थ आदातराव आहे ज्यांनी मुंबई क्रिकेट खेळलंय, त्याच्यामुळे ही महत्वाची जोडी आहे. आणि खास करून सिद्धार्थ वरती नजर असणार आहे. सिद्धार्थ ज्याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहेत. आणि अशा वेळेला ज्यावेळेला धावांचा पाठलाग करायचा आहे, तेव्हा इनिंग कशी पेस करायची, इनिंग कशी वाढवायची, याचं कॅल्क्युलेशन देखील त्याच्या मनामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती बरीचशी नजर असणार आहे. सिद्धार्थ आदतराव स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत, तर रोहित आपल्या त्या लाईन अँड लेनला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतायत. उजव्या स्टिकच्या बाहेर कायम तर टप्पा ठेवलेला आहे, लेनला मेंटेन ठेवलं आहे. ते 2 मीटर 4 मीटरच्या आसपास लेनला ठेवलेलं आहे. आत येणारा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने केलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. या संधी देखील चांगल्या आहेत. जसा चेंडू खेळला ना तसं कॉलिंग केलं. बऱ्याच वेळेला काय असं बिहाइंड द विकेट कॉलिंग कोणी करायचं बघा, सॉफ्ट हँड खेळलं, पाहिलं मागे रन होऊ शकतं, कारण थोडासा लांब होता बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक. जोपर्यंत येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 1 धाव चेंडूवरती पूर्ण केले. कॉलिंग महत्वाची आहे. जसा सॉफ्ट हँड खेळला तसा डायरेक्ट कॉलिंग केली की 1 धाव येऊ शकते. आखो में इशारा हुआ था राज आणि सिद्धार्थ मध्ये. मनगढ़ेच्या सायना सुंदर फटका भाई, कलाई घूमी है इनकी, कलाई के साथ मोड़ दिया इस गेंद को. थोडस रिक्स वर पाहिलं, मनगढ़ेच्या सायना वेग केला आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार दोन्ही बाजूला परफेक्ट आता बॅटिंग चाललंय. राज सोपारकरच्या बॅटमधून चौकार आलाय. लेग स्टंपवरचा चेंडू होता बघा, मनगट अगदी बिलकुल कलाई के साथ मोड़ दिया था भाई. मनगट थोडंसं फिरणं गरजेचं आहे, थोडासा रिस्क वर्क करणं गरजेचं आहे. आणि रिस्क वळत असताना रिक्स असते नेहमीच, क्योंकि बल्ले का मुंह जल्दी बंद होता है, बॅटचा चेहरा लवकर बंद होतो, त्याच्यामुळे रिक्स वर देखील असतं. पण या थोडासा खतरा धोका होता है, लेकिन उसको लेके चलना पड़ेगा भाई. तो घेऊन तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगामध्ये थोडासा बदल केला होता. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. चेंडूच्या वेगामध्ये गती परिवर्तन देखील केलं जाते, आणि काही दिवसामध्ये जर पाहिलं तर परिवर्तन शब्द भरपूर गाजला होता, त्याच्यामुळे इथे देखील परिवर्तन केले. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस केला गेला होता. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. सॉफ्ट हँडनं पुन्हा एकदा खेळलाय चेंडू, धाव. लगेच नॉस्टॅक यांच्या फलंदाजाने कॉलिंग केली बघा. दोघांचा जर तालमेल असेल ना तशा रन बनतात, कारण नेहमी ज्यावेळेला बिहाइंड द विकेट ज्यावेळेला चेंडू येतो ना, त्यावेळेला नॉस्टॅक यांचा कॉल महत्वाचा असतो, आणि तोच कॉल दिला होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाबलकावरती 21 2 गडी बाद 21 धावा. मागच्या षटकामध्ये 2 विकेट गेले होते, या षटकामध्ये 1 चौकार, मागच्या षटकामध्ये 2 चौकार.
रिक्वायर रन रेट 8.12. 7 वरती बॅटिंग करतात राज सोपारकर. सिद्धार्थ आदातराव खेळतात 9 वरती. 3 चेंडूचा सामना त्यानेही केलाय. 3 षटकं संपल्यात. स्कोर 21-21. आपण पाहतात प्रहार बिग बॅश कप अर्थात लाख मोलाची स्पर्धा ऍडव्होकेट श्रीकांत जाधव यांच्या संकल्पनेतनं त्याच्या विजयनं साकारलेली सुरुवात 21-21 धावा धापलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर की समाप्ति के बाद स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पे. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है तमाम हमारे खिलाड़ियों के लिए और बेहतरीन ये मुकाबला चल रहा है. कभी धीमी तो कभी नमी है. ये ऐसे ही मुकाबले में अब देखने को मिलती हुई. राज स्ट्राइक पर है. अभिषेक गेंदबाजी पर आएंगे. आशीष गेंदबाजी पर आएंगे. सॉरी माफ करिए. कदमों का इस्तेमाल किया. इनफील्ड के ऊपर से खेला है. गेंद एक छक्का वाला निशान पर जाती हुई जब तक इनको फील्ड कर जाएंगे मगर नाकाम. गेंद बॉल लेने के बाद 4 रनों के लिए फरार. शीशा गेंदबाजी पर थे मगर राज के आशीष की कोशिश इस मैदान पर जो दूसरी ओवर में रंग लेकर आई थी वो रंग लाना होगा. पहली गेंद पर कदमों का इस्तेमाल किया था. इनफील्ड के ऊपर से गेंद को खेला. कवर बाउंड्री लाइन के बाहर. राज के बल्ले से ये बेहतरीन चौका हमें देखने को मिलता हुआ. खिलाड़ी आए थे मगर नाकाम है. ओहो बेहतरीन गेंद है. देखिए वहां पर कभी गेंद ऊपर है तो कभी नीचे है मगर बल्लेबाजों को विचारमंद बल्लेबाजी करनी होगी. आप गेंद ने उछाल ली थी वहां से. गुड लाइन के बॉक्स में गेंद गिरी थी. ये रिप्ले आप देख सकते थे कि ऑप्शन पर गुड लाइन पर गेंद थी और जब तक बल्ला वहां पर राज का गया था मगर आइन टाइम पे बल्ले को दूर किया था क्योंकि 200 गली में अगर ये लग भी जाती गेंद तो गली से भी निकल सकती थी. विकेट कीपर के पास भी दक्षता बन जाते थे. बहुत अच्छी गेंद थी. सामने गेंद थी. ऑफकोर्स से खेला. फालतू में गेंद को फिल किया आशीष ने. एक एक गेंद अब अच्छी है या फिर खराब उसको पर सम्मान देना होगा. फील्डिंग की सवाल. ये पावर प्ले का चौथा ओवर आप देख रहे हैं. इसको 25 2 विकेट के नुकसान पर. राज 10 गेंदों का सामना कर खेल रहे हैं 11 रनों पर. राज की बात की जाए तो 9 रनों पर खेल रहे. 3 गेंदों का सामना किया. 3 तो चौके शामिल है उसमें. अब लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी खबर के खिलाड़ी को हल्का सा खेला है. अपने आंखों में इशारा हुआ. 1 रन को चुरा लेंगे दोनों बल्लेबाज. 4 रन के जो है दोनों बल्लेबाजों के द्वारा तालमेल अच्छा है. देखिए कॉलिंग होना चाहिए क्योंकि दोस्तों आपकी कॉलिंग में थोड़ा सा भी शब्द टूटेगा तो आपका दिल टूट जाए. और वो कॉलिंग दोनों बल्लेबाजों के द्वारा देखने को मिलती हुई. एक अच्छी रनिंग के दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 26 रनों पर. और राज की जोड़ी आप मैदान पर रंग लेकर आ रही है. आशीष गेंदबाजी पर है. शॉर्ट गेंद थी. पुल किया है और 1 बॉल से गेंद सीमारे के बाहर देखना होगा. 4 रनों के लिए फरार होती हुई नजर आएगी. क्या बेहतरीन कड़क शॉट आया है और छोटी गेंद बड़ी नसीहत मिलती हुई. अब 97 गेंदें हैं और 129 रनों की दरकार है. देखिए आप रिप्ले देख सकते हैं. शॉर्ट गेंद लेग स्टंप पर गेंद थी और उसको पूरा फायदा उठाया रात ने और गेंद को खेल दिया था डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फरार होती हुई नजर आई. ये बल्लेबाजी अगर छोटी गेंद होगी तो बल्लेबाज तो विचारमंद करेंगे कि छोटी गेंद है तो हमारे लिए एक तोहफा मिला. तोहफे को कबूला और गेंद को खेल दिया सीमा रेखा के बाहर. स्कोर 30-30. अब 129 रनों की दरकार है. फासला दूर है. मंजिलें दूर है. गहरा अंधेरा है. पहाड़ को चीरकर तो रास्ता बनाना है मगर सिद्धार्थ अगली गेंद के तैयार हो जाएंगे. फिर इलेक्शन पर गेंद आउटसाइड पर गेंद को खेलना फ्लिक कर गेंद मिड विकेट पर मिड ऑन पर जब तक गेंद को फील किया मिड विकेट पर
एक एक रन बहुत कीमती है, वो जानते हैं बल्लेबाज, और एक एक रन के साथ अपनी टीम को आगे, कोई अच्छी गेंद है उसको सिंगल, और खराब गेंद है उसको सी मारने का अधिकार है। और 4 ओवर का खेल समाप्त, रन संख्या जाकर पहुंची हुई 31 रन रेट, आप सकते हैं 7.75 रन, रन रेट 8 का अधिकार है। एक बेहतरीन शुरुआत है दोनों बल्लेबाजों के द्वारा। चार षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 31-31. कंपॅरिझन जर केलं आफ्टर 4 ओव्हर्स, जिथे टायरन बॉईज 24 लॉस ऑफ 3 होता, तिथे आता ट्रू डायमंड्स टीम आहे 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिथे 3 विकेट गमावले, तिथे 2 विकेट गमावलेले आहेत. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. बॉलर्स नेम, बॉलर हर्ष. ओके. गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव होता होगा, तब्दीली होती हुई गेंदबाजी में. राज सोबारकर 12 वरती बॅटिंग करतात, सिद्धार्थ अदतराव 14 वरती बॅटिंग करतात. और जैसे हमने कहा ना, दुसरे ओव्हर में विकेट गिरे थे. दुसऱ्या षटकामध्ये विकेट जरूर आल्या, पण त्याच्यानंतरचे 2 चौकार, तिसऱ्या ओव्हर मधला 1 चौकार, मागच्या षटकामध्ये 2 चौकार, ज्या स्कोरबोर्डला वेगाने नेण्याचा प्रयत्न केला ना, जो प्रभाव कदाचित जाणवायला पाहिजे होता तो 2 विकेटचा, तो जाणवत नाहीये. जो शायद इम्पॅक्ट जो डालना चाहते थे ना 2 विकेट का, जो इम्पॅक्ट निकल चुका है. इथे अजून 1 विकेट पाहिजे तर प्रभाव जाणवणार. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पाश फाईन लेग रीजन मध्ये नाही थांबणार. शानादास भाई बिलकुल प्रयास तो कर रहे थे, पण रोखण्यामध्ये नाकामयाब. चेंडू गेला फाईन लेग रीजन मध्ये. चौकारनं डिलिंग चालले. खराब चेंडूला भरपूर परफेक्ट तिथे समाचार घेत असताना हा बघा, हा उजव्या एसटीच्या बाहेर न अगदी उजव्या एसटीच्या वरच्या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट प्लेच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार. 2 गडी बाद 35 धावा धापलकावरती आहेत. चांगली बॅटिंग आला की पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय. या पहिल्या 6 षटकामध्ये किमान 50 धावा धापलकावरती येतील याची काळजी राज सोबाळकर, त्यानंतर सिद्धार्थ घेत असताना. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. कव्हरला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला लागून चेंडू जोपर्यंत फील्ड करतील, लॉंग ऑफला फील्ड करतील, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 36. आणि आपण चर्चा देखील करतो, कारण हा एलिमिनेटर आहे. इथे तुम्हाला चुकीला म्हणजे पर्यायच नाहीये, चुका करायच्याच नाहीये. 2 संघ कमी जो चुका करेल तो जिंकणार आहे. जो गम गलती करेगा भाई वही जितेगा. हलक्या हाताने आता ते चालेल. आता स्कोरबोर्डला त्यांना माहिती आहे 1 चौकार आलाय. या ओव्हरला मोठा करण्याचा प्रयत्न करणार. 8, 9, 10 या षटकामध्ये कशा धावा येतील त्या करण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे गोलंदाजी थोडीशी परीक्षा असणार आहे. हरशी पहिल्या चेंडूवरती चौकार केल्यानंतर बघा, स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे ना, आणि गुणवत्ता. 17 चेंडूमध्ये 31 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत दोन्ही या खेळाडूमध्ये साकारली जाते. इथे 37 धावा धापलकावरती, 2 गडी बाद 37. ऑफ स्टंपच्या बाहेर कडक स्ट्रोक, पाठलाग केला जातोय. पोहोचण्याचा प्रयत्न केला जरूर, पण रोखण्यामध्ये नाकामयाब, अपयशी ठरले आहेत. प्रयत्न जरूर झाला. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेनं आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार. चौकार, ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो की चौकार अगदी ठराविक अंतरामध्ये येतोय. हाही बघा, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, हालाकी थोडासा दुरून केला होता, थोडासा लांबून खेळला होता, ड्राईव्ह केला होता चेंडूला. पहिल्यांदा बीट केलं तर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचले होते. प्रयत्नामध्ये पहिला पायाला लागला, त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. चौकारनं स्कोर जाऊन पोहोचला 41. 41 धावा धापलकावरती आहेत. चांगली फलंदाजीचं प्रत्यक्षिक सिद्धार्थ. सॉफ्ट हँडने केला होता, बॅटच्या बाहेर अगदी आउटसाइड एज लागला होता, पण स्लिप नाहीये. आणि अशा वेळेला T20 मध्ये स्लिप लावतो कोण? ज्या वेळेला पॉवर प्लेचा खेळ असतो ना भाई, स्लिप लगाने का उतना चान्स नहीं लेते, मौका नहीं ढूंढते उतना. स्लिप लावतच नाही, कारण पॉवर प्लेचा हा खेळ सुरू आहे. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह.
5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती आहेत 2 गडी बाद 42 धावा. राज सोपारकर खेळतात 13 वरती, सिद्धार्थ खेळतात 24 वरती. एक चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूमध्ये रचली जाते. 5 षटकांचा खेळ धावा धापलकावरती 42 पुढे. सुरुवातीला जे कदाचित धक्के लागले त्याच्यातनं आता या पार्टनरशिप, इस पार्टनरशिप में कई सारे मायने हैं जहाँ से आपको 159 159 धावांचा जो पाठलाग करायचा आहे त्यावेळेला ही पार्टनरशिप अजून 5-6 षटकं चालणं 2 डायमंड सीसीसाठी महत्वाचं ठरणार आहे. तर टायरंट बॉईजला इथे विकेट पाहिजे. जर ही पार्टनरशिप अजून 5 ते 6 षटकं चालली तर कदाचित स्कोरबोर्डवरती 80 90 100 धावा देखील येऊ शकतील. त्याच्यामुळे या पार्टनरशिपला ब्रेक करणं इथे गरजेचं बनलंय या घडीला. सही कहा सर जी आपने, क्योंकि विकेट चाहिए वहां पर टेंडर बॉयज को टीम को. वहां पर विकेट आएंगे ना तो ये मैच बनाने का मौका मिल जाए. मगर यहाँ पर 3-4 ओवर तक और ये साझेदारी बनते रहेगी तो ये मैच थोड़ा सा लेजी हो जाएगा बल्लेबाजों के लिए. राजा एक तरफ है तो एक तरफ सिद्धार्थ है. क्या जोड़ी है जम रही है मैदान के अंदर. विनय आएंगे गेंदबाजी पर. छठा ओवर लेकर आएंगे. सिद्धार्थ स्ट्राइक पर रहेंगे. 159 का ये टारगेट है मगर वहां पर आप जवाब देना है तो 90 गेंदे हैं और अभी भी 117 रनों की दरकार है. अभी भी लड़ना है, जवाब देना होगा. टप्पा खेलने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई ऑफ स्टंप पर गेंद थी. देखिए दोस्तों, क्योंकि सिद्धार्थ की बात की जाए तो एक बड़ा नाम, बड़ा विनय कुमार, दोनों बड़े खिलाड़ी मैदान के अंदर है, गेंदबाज है या फिर बल्लेबाज. वो अच्छी गेंद थी. देखिए बेहतरीन अंदाज में वो फ्रंट फुट पर गया और गेंद को डिफेंस किया, क्योंकि जानते हैं कि गेंदबाज उतना बड़ा है उतना बड़ा नाम हमारा भी है, तो उतनी अच्छी गेंदबाजी उतनी अच्छी बल्लेबाजी का जलवा हमें देखने को मिल जाए. और बेहतरीन शॉट वहां पर कट कर दिया. गेंद रनर का मौका बनेगा क्या. थोड़ा सा लेजी गए वहां पर खिलाड़ी, गेंद को थ्रो करने में देरी होती हुई और एक रन को चुरा लिया. इस एक रन के साथ स्कोर 43 रनों पर जाता हुआ. हर गेंद पर समीकरण चेंज होगा, प्रेशर दबाव होगा. अब राज स्ट्राइक पर आएंगे. विनय गेंदबाजी पर है. बड़े नाम है दोनों के पास. अच्छी गेंद है, अपील हुई है पार के पास. रनों का मौका बनेगा क्या. क्या बेहतरीन वहां पर अपील थी मगर पार्क भी देखा गया और बेहतरीन गेंद शॉट थरमान गली पर थी. वहां पर थ्रो का मामला आता तो फिर थोड़ा सा ताकत हो जाता. देखिए आप रिप्ले देख सकते हैं. ऑफ स्टंप पर गेंद अंदर के करीब आई, दिक्कत करना चाहते थे. गेंद वहां पर अपील हुई मगर पाने से नकारा. गेंद शॉट गली थर्ड मैन पर गई. अब वहां पर मिड विकेट बढ़ाया जाता हुआ. स्क्वायर लेग पर से खिलाड़ी को 30 सर्कल के अंदर लेकर आते हुए गेंदबाज. वो बेहतरीन गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी फिर कट होती हुई अच्छी गेंदबाजी इन्हें द्वारा आप देखने को मिलती है. अब ये बल्लेबाजों को बीट कराते हुए स्कोर अभी तक बात की जाए तो 43 पर है. राज स्ट्राइक पर है. अच्छी गेंद थी वहां पर खेला मगर रनआउट का मौका बनेगा क्या. फील्डिंग थोड़ी सी खराब हुई है, एक रन जरूर मिल जाए. दोनों खिलाड़ी देख रहे थे कि कौन सी गेंद क्लिक कर जाएगा मगर वहां पर थोड़ी सी मिसफील्ड और उसका पूरा फायदा उठाया दोनों बैटर ने. एक रन के साथ ओवर नंबर
6 का खेल समाप्त। रन संख्या 44, 44, 2 विकेट के नुकसान पर। दोनों बल्लेबाजों की बात कीजिए तो राज खेल रहे हैं 14 रन बनाकर और सिद्धार्थ खेल रहे हैं 15 रन बनाकर, 25 रन बनाकर, माफ करिए, 13 गेंदों का सामना किया है। मगर अभी भी यहाँ पर बात की जाए तो टारगेट अभी भी लंबा है, मंजिलें दूर है। सर जी, अभी ये 6 ओवर का खेल समाप्त हुआ है, आने वाली 14 गेंदों का ओवर का खेल आना बाकी रहेगा, क्या कहना चाहेंगे? जसं तुम्ही उल्लेख केला, बिल्कुल आपने जैसे जिक्र किया था ना, 6 ओवर का खेल जब समाप्त हुआ था ना, पहली इनिंग में हालत इसी तरह की थी, अशाच पद्धतीने होती. आता 84 चेंडू आणि 115 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 6च्या आसपास जी स्कोर जो पहिल्या 6 षटकामध्ये जवळपास आपण 7च्या वरचा जो करंट रन रेट आहे 7.33 करंट रन रेट, आता तो थोडासा वाढला जाईल ज्यावेळेला रिक्वायर रन रेट पाहिजे. 6 षटकं संपल्यात, 44 धावा धापलकावरती, रिक्वायर रन रेट 8.21. हर्ष हाकू टप्प्यात चेंडू तो मागे गेलं, ते हलक्या हाताने चेंडूला केलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर विनय कुमार वर्सेस सिद्धार्थ हे बॅटल पाहिलं होतं. हे बॅटल होतं. दोन असे खेळाडू ज्यांना मुंबई क्रिकेटमध्ये म्हणजे मोठमोठ्या स्पर्धाशील ज्यांना मग स्वतःला सिद्ध केले, असे दोन खेळाडू एकमेकांसमोर आले होते आणि एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. एक दूसरे के भली बाती जानते हैं, प्लस और माइनस भी जानते हैं, अच्छे दोनों दोस्त भी है. हा स्वीप केलाय उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दोनों एक दूसरे को भली बाती जानते अहमियत जानते, विकेट की अहमियत सिद्धार्थ जानतात की आपलं शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहणं किती आवश्यक आहे. आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर विनय कुमारला माहिती होतं की दोन खेळाडूंपैकी किमान एक विकेट लवकर प्राप्त करणं त्यांना गरजेचं आहे. सध्या हर्ष गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. फर्स्ट ऑफ डिलिव्हरी होती, पुढ्यातला चेंडू ड्राईव्ह केलाय गंगाप आणि एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलकामध्ये वाढ होईल. 47, 27 धावा धावफलकावरती आहेत. दोन गडी बाद 47 धावा. अपील सुरू झालाय, पंच सांगता भाई कुछ नाही हुआ है. त्यांना टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला तर बघा उजव्या शीच्या बाहेर चेंडू होता, टॅप कर दे, हलके वेगवान चेंडू होता. ज्यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत चेंडू निघून गेला होता यशच्या हातामध्ये. नाही, स्वीप एक आवडता फटका आहे आपला, तो वारंवार खेळण्याचा प्रयत्न सिद्धार्थ करतायत. आताही उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न तोही केला गेला होता. स्कोरबोर्ड 48, 48 धावा धावफलकावरती 6.5, 6.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि धावा धावफलकावरती येते 48, 48. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. अकोटामध्ये चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, त्यानं टिपलाय झेल. दबाव निर्माण झाला होता, मागच्या काही चेंडूवरती चौकार येत नव्हते आणि चौकाराचा प्रयत्न करताना विकेट गमावलाय. राज सोबारकरला पतावं लागेल पॅव्हेलियनच्या दिशेनं. तीसरा गडी बाद झालाय आणि हर्षनं जो दबाव निर्माण केला होता, बिल्कुल रन आ नहीं रहे थे, उसे दबाव बन रहा था, प्रेशर बन रहा था आणि त्या प्रेशरमध्ये आपला विकेट गमावलाय राज सोपारकर यांनी. त्याने 18 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी साकारली, 2 चौकार जरूर त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले, पण असं वाटत होतं की जोडी थोडीशी जाईल, अजूनही पुढे जाईल, 70-80 पर्यंत प्रवास करू शकेल आणि त्यावेळेला विकेट आलाय. बघा आखूड डब्याचा चेंडू होता, की चेंडू भरपूर आखूड डब्याचा चेंडू होता, पण पोझिशन ती थोडीशी खाली गेली, बॉडी पोझिशन थोडीशी खाली गेली, पूल करण्यासाठी ती पोझिशन नव्हती, त्याच्यामुळे चेंडू हवेत गेला. मिडविकेटला डिपेंड क्षेत्ररक्षक होते आज आणि त्याने टिपलाय अझेल. 7 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 48 आफ्टर 7 ओव्हर, स्कोर 48, लॉस ऑफ 3 विकेट्स. बहुत ही बेहतरीन
कैच को अंजाम दिया है। जिसने कैच दिया उसका नाम बताइए प्लीज। अनिकेत थे वहां पर जिन्होंने कैच को अंजाम दिया है। और देखिए पावर प्ले में कैसी रन संख्या बनी और कहां पर विकेट वहां पर गिरे। दूसरी ओवर में ये कहानी थी, वहां पर क्रॉस खेलने गए थे बल्लेबाज, क्लीन बोल्ड। और फिर उसके बाद देखिए पावर प्ले में ये दो चौके जो आए थे ना दोस्तों, ये चौके के साथ ये मैच का रूप बदला था। अगर अब ब्रेक टू आया क्या उसके बाद वो ब्रेक टू में कहानी बदलेगी, ये भी हम देखने जाएंगे। ये पावर प्ले का ओवर अधिकार, विकेट अधिकार है और रन संख्या कैसी बनाए वहां पर राज और वहां पर सिद्धार्थ है जो बल्लेबाजी की है। बेहतरीन ऑप्शन पर गेंद दी, ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद लॉन्ग ऑफ पर आती हुई। अजीत यादव गेंदबाजी पर आए। वो बेहतरीन गेंद थी वहां पर टैप करना चाहते थे, गेंद वन बाउंस। फॉल्सो में गेंद को फील कर जाएंगे अपने बॉलर्सों में, और जब तक गेंद को फील करेंगे कोई रन निकालने का मौका नहीं। अब बल्लेबाजों पर प्रेशर बढ़ता हुआ, जब विकेट गिरते हैं तो फिर बल्लेबाजों को सेट होने के लिए एक दो गेंदें समझनी पड़ती हैं। ओहो बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद ऑफ स्टंप बाहर निकलती हुई सीधी विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल। ये गेंदबाजी, ये दबाव। अजय यादव गेंदबाजी पर है। 8वां ओवर मैदान पर चलता हुआ। आउट साइड पर खेल दिया है, ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को आउट साइड मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, खड़क सिक्सर, 6 रन। देखिए ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को आउट साइड पर गेंद को खेल दिया। मैदान के बाहर गेंद गई है और बेहतरीन सिक्सर आता हुआ। जब बल्लेबाजों ने भी विचार मंच किया कि गेंदें डॉट आ रही है तो फिर गेंदबाजों पर हमले चढ़ाने होगा, और गेंद उनके रडार में थी, परखा था उस गेंद को, ऑफ स्टंप पर आए और गेंद को, ऑफ स्टंप की गेंद को सीधा खेल दिया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। शेष दूसरी बॉल देना होगा अंदर। दोस्तों एक खिलाड़ी आई है गेंदबाज बल्लेबाजों के नाम बताने के लिए। एक बेहतरीन टूर्नामेंट चल रहा है, बिग बाश, आप देख रहे, पूरा देश आपको देख रहा है। हर खिलाड़ी के नाम रहने चाहिए।
फिर हमारे कमेंटेटर हमारे स्कोरों को कोई तकलीफ ना हो। इधर यादव गेंदबाजी पर है और दो गेंदें बिंदी आने के बाद बल्लेबाजों ने विचार बंद किया और गेंद को सीधा खेल दिया था डीप मिड विकेट पर। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जाकर पहुंचा हुआ 55-3। CC11 टीम अब चेजिंग पर है। इसके बाद भी एक मुकाबला आएगा, मगर दोस्तों देरी ना करें, क्योंकि आज सुबह के क्षेत्र में मुकाबले देरी से शुरू है, बेहतरीन मुकाबले चल रहे हैं। और ये देखिए ऑफ स्टंप की गेंद थी, ड्राइव करना चाहते हैं अंपायर के पास, निर्णय आएगा क्या और बल्लेबाज को लौटना होगा। ये चौथा विकेट आता हुआ, बैट का किनारा विकेट कीपर का सहारा। वो तुम्हारी ये हमारी, ये कहानी हमें देखने को मिली, क्योंकि ड्राइव करना था और एक अच्छी गेंदबाजी अजय यादव द्वारा। 8 ओवर का खेल समाप्त, देखिए वहां पर एक सिक्सर, 5 गेंदों का सामना, 6 रन बनाकर लौटते हुए। ये है होती है पारी, क्योंकि दबाव, प्रेशर, आपको कोई ना कोई चीज पर एक निर्भर होना होता है, मगर वहां पर गेंदे डॉट थी, सिक्सर आया था, फिर उसके बाद अच्छी गेंदबाजी अजीत यादव द्वारा देखने को मिली और उसके बाद बल्लेबाजों को भी लौटाया। अब ये बैटर मैदान पर जा रहे हैं, मगर अब एक बल्लेबाजों को रुकना हो, क्योंकि एक बल्लेबाज रुकेंगे तो ये मैदान पर बात बनेगी, क्योंकि 159 का टारगेट है। अभी भी बात की जाए तो 55 रन इस बने हैं, 72 गेंदे 104 रनों की दरकार है और 72 गेंदों में 104 रन बनाने के लिए अभी तक 6 विकेट आपके हाथ में, मगर यहाँ पर रुकना है, एक साझेदारी बनानी है। मगर 90 ओवर की कहानी की शुरुआत क्या होगी ये हम देखने जाएंगे। 8 षटकांचा खेळ संपला आणि 8 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती येते 54, 54 धावा, 4 गडी बाद, 54 धावा, 55 55 धावा आहेत आतापर्यंत। जर पाहिलं ना तर कदाचित ते ब्लू लाइन आणि रेड लाइन है, क्योंकि 2 लाइन दिखाई दे रहे हैं। अब इस वक्त ऐसे कि दोनों लाइनें एक साथ जुड़ चुकी, दोन्ही लाईनी अगदी जवळ आहेत। चिंतेची बाब तीच आहे टीमसाठी की त्यांनी विकेट गमावले। 4 गडी बाद, 55 बरोबर आफ्टर 8 ओव्हर। हर्ष पुन्हा एकदा सजीव होईल आफ्टर 8 ओव्हर। ज्यावेळेला बॅटिंग करत होता आपण टायरंट बॉयडचा संघ, 55 धावा, 4 गडी बाद, आणि ट्रू डायमंड आहे 55, 4 गडी बाद। अगदी बॅलन्स आहे, एकाच जागी कदाचित स्कोरबोर्ड थांबलाय असं वाटते। दोन्ही संघांची कामगिरी जर पाहिली तर सध्या स्क्रीनवरती आपण बघू शकता 55, 4 गडी बाद, 55, त्या बाजूला देखील 4 गडी बाद, 55, म्हणून त्या लाईन थोड्याशा गुरफटल्या होत्या। और आपने सही कहा, इस वक्त थोडीशी सूझबूझ वाली पारी आपको खेळणी होगी। थोडंसं डोकं शांत ठेवून, डोकं लावून तुम्हाला फलंदाजी करायला हवी, कारण हा असा स्टेज आहे जसा मागच्या पहिल्या इनिंग मध्ये पाहिला होता ना, तिथे सुद्धा असा स्टेज आला होता ज्यावेळेला 4 विकेट गमावले होते, त्यात एक पार्टनरशिप बिल्ड झाली होती, एक 42 धावांची पार्टनरशिप जी बिल्ड झाली होती, त्याच्यानं धावफलकाला आकार आला होता। आणि तीच पार्टनरशिप कदाचित आता सिद्धार्थ दत्तराव आणि आराध्य या 2 खेळाडूंना ही ती पार्टनरशिप थोडीशी साकारायची आहे। हर्ष मिश्रा हे षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल। त्या 2 षटकामध्ये त्याने 15 धावा खर्च करताना 1 विकेट प्राप्त केलेला आहे। पंचावन्न धावा धावफलकावरती, 8 गडी बाद, 55 धावा। आपण पाहतात प्रहार बिग बॅश कप 2025 ॲडव्होकेट श्रीकांत जाधव यांच्या संकल्पनेनं साकार झालेली स्पर्धा, ज्याचं पहिलं पारितोषिक असणारा फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये, लाख मोलाची, लाख रकमेची ही स्पर्धा असणार आहे।
ऑस्ट्रॉपच्या पायाचा चेंडू त्या बॅकफुटला जाऊन खेळलाय. चेंडू स्वीपर कव्हरला फील्ड करतील, थ्रो करतील. तोपर्यंत एक धाव आहे चेंडूवरती. पूर्ण एका बाजूला सिद्धार्थ चांगली बॅटिंग करतायत आणि असं नाही की जयेश पोखरे साथ देत होती त्यांना, म्हणजे सुरुवात चांगली त्यांनी केली होती, पण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं. उजव्या बाहेरच्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, थोडासा लांबून खेळले आणि बॅटच्या अगदी एजला लागला चेंडू आणि बरोबर स्लिपला क्षेत्ररक्षक होती, त्याने तो झेल टिपला गेला होता. स्कोर 56. छप्पन्न धावा धापलकरी 4 गडी बाद 56 धावा 8.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 57 धावा आपलं खातं ओपन केले ते आराध्य यांनी. जास्त वेळ जातो. टाइम 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 घड्याळावरती लक्ष असू द्या. वक्त की नजाकत को आपको समझना होगा, वक्त के ऊपर ध्यान देना होगा. खाली राहिला होता, थोडंसं खाली राहिला होता, टॅप केलं. क्षेत्ररक्षक थोडासा दूर वरता होता. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. जसा जसा सामना पुढे चाललाय, आपण दोन्ही टीमवरती जर लक्ष दिलं तर ट्रू डायमंड सीसी आणि टायरंट बॉईज असे क्षण होते ज्यावेळेला पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होता. त्याच्यामुळे नर्व्स, दडपण, प्रेशर कोण चांगल्या पद्धतीने हाताळू शकेल. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचा होता चेंडूला. शॉर्ट फायनिंगला फिल्डर शहनवाज खान फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक 8.4 षटकांचा खेळ. 59, 4 गडी बाद 59 धावा. समोर स्टेट डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येतो दूरवरनं, लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षकाला थ्रो केलाय. एकच धाव. फील्ड चांगले गेले, आलं की थ्रो थोडासा खराब थ्रो. आवश्यकता नव्हती याची भाई, थोड़ा ज्यादा उत्साह था, ज्यादा थोड़ा सा जोर लगाया आपने, इसकी जरूरत नहीं थी. दिमाग के बत्ती को आपको जलाए रखना है. इस वक्त आपको दिमाग के बत्ती को जलाए रखना है. गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. एक धाव काढून दोन्ही फलंदाज अगदी आपल्या जागेवरती थांबले होते आणि ज्यावेळेला गरज नव्हती त्यावेळेला हा फटका बघा समोर खेळला गेला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, दूरवरनं वाईडिश लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक आले, फील्ड केला आणि त्यानंतर थ्रो अगदी किपर यांकडे थ्रो करण्याचा प्रयत्न केला. पहिला एकदा किपरच्या डोक्यावरनं, त्यानंतर अमेय पोचले, अमेयच्या देखील डोक्यावरनं हा बाउन्स झाला. शहनवाज भाई बिल्कुल प्रयास उन्होंने भी किया लेकिन नाकामयाब. 5 रन. नऊ षटकांचा खेळ संपलाय आणि 9 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येत्या 60. स्कोरबोर्ड एकदा आपण थोडंसं टेक्निकल एरर आहे तर आपण पुन्हा एकदा अपडेट होतोय. स्कोर आफ्टर 9 ओव्हर स्कोर 64. 64 धावा धावफलकावरती 4 गडी बाद 64. चलिए दोस्तों 64 रन बने हैं. 9 ओवर का खेल समाप्त हुआ है. 11 ओवर का खेल आना बाकी है. अजित यादव गेंदबाजी पर है, सिद्धार्थ स्ट्राइक पर है. कदमों का इस्तेमाल किया, गेंद हवा में है, खिलाड़ी प्रयास कर रहे हैं. ओहो एफर्ट कैच, एक लाजवाब कैच, बड़ा विकेट आता हुआ सिद्धार्थ मैदान छोड़ते हुए नजर आएंगे और एक लाजवाब कैच है. कैच ऑफ द टूर्नामेंट हो सकता है. क्या ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा, मगर दोस्तों आप बड़ा विकेट गिरा है.
मैच ऑफ द टूर्नामेंट। या जो दुनिया बेहतरीन, देखिए लॉन्ग ऑन पर से वाइडिश लॉन्ग ऑन तक गए, कम से कम 10 से 12 रनअप का वो तय किया फैसला और कैच को अंजाम दिया, क्योंकि वो जानते थे खिलाड़ी सिताश की ये पारी को। आप देख सकते हैं 5 ओके, और उसके बाद दादा लोटे 35 रनों का योगदान दिया 21 गेंदों में, 5 चौके लगाए। मगर दोस्तों कैच का एफर्ट लाजवाब था, क्योंकि वो खिलाड़ी जानते थे। ये देखिए आप रिप्ले देख सकते हैं, कदमों का इस्तेमाल किया था, गेंद को ऑन साइड पर खेला था, गेंद ने ऊंचाई ली थी, मगर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी थे, वाइडिश लॉन्ग ऑन तक गए और अपनी निगाह आखिरी गेंद तक रखी और उस कैच को अंजाम दिया। ये एफर्ट देखिए लाजवाब है, क्योंकि दोस्तों ये एफर्ट 100 में से 100 मार्क्स दिए जाएंगे तो भी कम है, मगर लाजवाब होता हुआ ये क्रिकेट में है। क्योंकि आप जानते हैं कि ये कैच अगर छूटेगा तो ये मैच हमारे हाथों से छूट सकता है, और जानते थे कि कौन सा बल्लेबाज का वो कैच था, और वो कैच को अंजाम दिया है। रोहित यादव ने इस कैच को अंजाम दिया है। गुड कैच रोहित सर जी, वाकई में तारीफ लायक होगी। ये कैच बना है, क्या अब ये कैच बना है, मैच में फिर से पलटवार होगा। गेंदबाज अजीत यादव गेंदबाजी पर थे, उन्होंने फील्डिंग सेशन में गेंद डालने से पहले थोड़ी सी लॉन्ग ऑन पर खिलाड़ी को थोड़ा सा वाइडिश लॉन्ग ऑन पर किया था, और बेहतरीन अंदाज में वो कैच को अंजाम दिया। न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं, अब 5 विकेट गिरे हैं, अब मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है। अब एक साझेदारी तो दोनों बैटर को जमानी होगी अपने ये मुकाबले के लिए। वो बेहतरीन गेंद थी, और पर अंदर के करीब आ रही थी, हल्कों से गेंद पर बल्ला रखा और गेंद विकेट के पास मंदाती हुई डॉट बॉल। आए हैं न्यू बैटर मैदान पर, एक एक बल्लेबाजों को अब साझेदारी, क्योंकि अब जानना होगा कि ये मुकाबला हमने 5 विकेट गंवाए, आधी टीम डगआउट में आराम फरमा रही है, अब हमारे कंधे पर जवाबदारी हमारी टीम की। कट किया है पॉइंट पर, जब तक इनको फील किया जाए गली रीजन पर। एक ही गेंद, अब पेशर बल्लेबाजों पर दबाव है, क्योंकि गेंद को जानना है, क्रीज पर रुक कर बल्लेबाजी करनी है, अच्छी गेंद का सम्मान करना है, बुरी गेंद का अपमान करना है। फिर ऑफ स्टंपर अंदर आती हुई गेंद को हल्का से खेला अपने फालतू में, गेंद को फील किया जाएगा। इसके बाद भी एक मुकाबला है, टीमें तैयार हो रही हैं, खिलाड़ी आ रहे हैं। वो बेहतरीन गेंद थी, हल्का से खेला कवर के रीजन पर, जब तक इनको फील किया जाएगा। स्कोर की बात की जाए तो 64 रनों पर अब टीम थोड़ी सी नरकारती हुई नजर आ रही है। ऑस्टम गेंद थी, खेलना चाहते हैं, मगर गेंद ने गुड लाइन से उछाल लेती हुई सीधे विकेट कीपर के 10 साल में। ओवर नंबर 10 का खेल समाप्त हुआ, देखिए आप रिप्ले देख सकते हैं, ऑस्टम गुड लाइन से उछाल लेकर सीधे विकेट कीपर के 10 साल में डॉट बॉल। अब 60 गेंदे हैं, बहुत ही दूर है ये मामला, मगर अब लड़ना होगा बल्लेबाजों को, क्योंकि गेंद और बेहतरीन मैडन ओवर इस मैदान पर देखने को मिलती हुई। स्कोर है 64, 5 विकेट के नुकसान पर। और वहां पर पहली विकेट पर डब्लू, उसके बाद पांचों गेंदे बिंदी आई हैं। 60 गेंदे 95 रनों की दरकार है। विनय गेंदबाजी पर आएंगे, 11वां ओवर लेकर तैयार होते हुए नजर आएंगे। देखिए वहां पर 68 रन पहली इनिंग में थे टीम पर, वहां पर दूसरी इनिंग की बात की जाए तो 64 रन पर 5 विकेट गंवाई है। ये थोड़ी सी नमी है, विनय गेंदबाजी पर है। स्विप किया है शॉर्ट फाइन लेग पर, अच्छी फील्डिंग वहां पर
करीब मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात है। अच्छी गेंद ऑफ टावर किया है। जब तक गेंद को फील्ड किया जाएगा लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील्ड करते खिलाड़ी 1 रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई स्कोर जाकर पहुंचता हुआ 65। 65 रनों पर 58 गेंदे हैं और 94 रनों की दरकार है। अच्छी गेंद ऑफ टाइम पॉइंट पर गेंद को खेल दिया है। 1 रन जरूर मिल जाएगा। ओ बेहतरीन थ्रो है, डायरेक्ट हिट हुआ है मगर बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद है। कॉलीवन 2, कॉलीवन 1-2। इसी मैदान पर एक बड़ा मुकाबला भी हमें देखने को मिल जाएगा। बहुत अच्छी गेंद थी, खोद के निकाला, गेंद लॉन्ग ऑन पर जाती हुई। 1-1 रन से अब टीम की नैया को पार लगा रहे खिलाड़ी जानते हैं कि विकेट गिरे हैं, साझेदारी बनानी है। साझेदारी बनेगी, क्रॉस वहां पर हम आगे टीम को लेकर जाते हुए नजर आएंगे। अच्छी गेंद थी, डिफेंस किया, शॉर्ट कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा आशीष द्वारा। 55 गेंदे 92 रन। दूर होता हुआ ये मामला, मगर अब बल्लेबाजों को भी विचारमंद करना होगा। स्वीप करना चाहते थे, अपील हुई है, अंपायर की उंगली भी आसमान पर उठेगी और बल्लेबाजों को भी लौटना होगा। स्टंप के सामने पकड़े गए बल्लेबाज, बैक टू डग आउट। क्योंकि दोस्तों ये स्वीप करना था, परेशानी आई, गेंद अंदर की करीब आई, गेंद विकेट के सामने पकड़े गए बल्लेबाज और एक बड़ा विकेट गिरा है। मगर अब विकेट का सिलसिला जारी है, मगर वहां पर 6ठा विकेट गिरा है। मगर बात बनी जाएगी कि ये मुकाबले में ये हम देखेंगे, क्योंकि अब मंजिलें दूर है। देखिए अब रिप्ले दिखा रहा हुआ, टपा गिरने के बाद स्वीप करना चाहते थे, गेंद पैड पर लगी, स्टंप के सामने पकड़े गए बल्लेबाज और अंपायर ने कहा यस, विकेट नंबर ये 6ठा गिरता हुआ नजर आएगा। पिछले 2 ओव्हर मध्ये काफी सारे बदलाव हुए हैं. मागच्या 2 षटकामध्ये भरपूर काही बिघडले. 11 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 67. पाचच्या 2 ओव्हरचा खेळ जर पाहिला ना तर फक्त 3 धावा आल्या आणि त्यानंतर 2 विकेट, महत्वाचे 2 विकेट त्यांनी गमावले आहेत. 10 षटकामध्ये 9 षटकामध्ये 64 रन आपण पाहिल्या होत्या. बिल्कुल, और जब गेंद घूमती है ना तो भाई बल्लेबाज का इम्तिहान होता है. ये इम्तिहान अब चल रहा है और इम्तिहान में आपको पास होना है. और यहाँ अगर पास होंगे ना तो क्रिकेट में आपकी नई पहचान भी होगी. इम्तिहान में पास हो गए तो पहचान भी बना सकते हैं. हालांकि नए बल्लेबाज आते हुए नवीन फलंदाज मैदानावरती दाखवले तर गौरव सिंग, दुसऱ्या बाजूला आराध्य आहेत. अजित यादव यांनी महत्वाचा विकेट प्राप्त केला होता. सिद्धार्थ यांचा वापिस उन्हें बुलाया गया, त्याच पुन्हा एकदा आणलंय. पण त्या विकेट मागे जर पाहिलं तर रोहितची मेहनत होती. रोहित यादव, अजित यादवच्या विकेटमध्ये रोहित यादवचा रोल फार मोठा होता. जी डाईव्ह लगावली, शेवटपर्यंत चेंडूवरती पाहिला आणि बिग विकेट. सिद्धार्थ आदातराव जे फॉर्म मध्ये फलंदाज होते त्यांना बाद केला. आपसुक दबाव आता पूर्णपणे फलंदाजावरती आलाय. और जैसे कहते हैं ना भाई, सामने वाले के अगर अगर एक मेन खिलाड़ी को आउट करते हो ना तो उसका असर बाकी खिलाड़ियों के ऊपर होता है. त्याचा पूर्णपणे प्रभाव आता जाणवतो इतर खेळाडूंवरती. 6 गडी बाद 68 धावा धापलकावरती आहेत. ऑफ स्पिन गेला होता. आत येणारा चेंडू हलक्या हाताने या चेंडूला खेळतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जातील. आता जशी इनिंग आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला ना, जशी इनिंग अमय आगाशेने खेळली किंबहुना तशी इनिंगची आता आवश्यकता है. बिल्कुल उसी तरह से इनिंग आनी चाहिए. एक 50-60 रनों की इनिंग अगर यहाँ से खेल पाते हैं ट्रू डायमंड के खिलाड़ी आराध्य या गौरव, तो ये मुकाबले को जीत सकते हैं. तरच स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. या घडीला जसं तुम्ही 2 विकेट प्राप्त केल्यात ना त्यावेळेला खांदे थोडेसे वर आलेत. मोराल बदललेला है, उत्साह आलाय. टायरंट बॉयजच्या खेमे में देखते हैं ना, थोड़े से बॉडी लैंग्वेज बदली है. खिलाड़ी थोड़े से उत्साहित हुए हैं 2 विकेट से. तो काफी सारा उत्साह दिखाई दे रहा है टीम में आणि त्याचा फायदा देखील होतोय. अजित यादव तिसरं षटक हाताळतो. वैयक्तिक आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. 2 विकेट त्याने देखील प्राप्त केल्यात.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. स्वीपचा फटका झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडंसं लेट रिॲक्ट केलं विवेक कुमार होते. हा बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. स्वीपचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. ते शेवटच्या क्षणी थोडेसे मागे गेले. पुढे यायला हवे ते. हालांकि हात थोडेसे आगे आने चाहिए वो तो हात थोडेसे पीछे गे. थोडंसं पाठीमागे हात गेले. सॉफ्ट हँड थोडासा वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न आराध्य करतोय. अशा क्षणाला थोडासा टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे आणि तोच वेळ देण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा धापलकावरती येते 72. 72 धावा 6 गडी बाद 72 धावा. 12वा षटक सुरू आहे. पडला थोडासा आत आला. ऑफ ब्रेक गोलंदाजी होते. पडला थोडासा आत आला. 12 षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरसरीने धावा आहेत त्या 72 धावा धापलकावरती आहेत. 48 बॉल रिमेनिंग. 48 चेंडू आहेत आणि 87 धावा. म्हणायला गेलं तर 48ला उलट केलं तर 84 होतील आणि 84हून जास्त धावा आता धापलकावरती अजूनही करायचे आहेत. 48 87 असं समीकरण सध्या स्कोरबोर्डवरती बघतोय. जी इनिंग आपण 49 धावांची अमय आगाशे यांची पाहिली होती तशाच इनिंगची आता आवश्यकता टीमला असणार आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. खाडियांकडनं हर्ष जागी. स्कोर 72 72. विनय कुमार गेंदबाजी की बागडोर संभालेंगे. विनय कुमार अपना फ्रंटलाइन गोलंदाज आहे. बिल्कुल स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. डावपेस क्लिअर आहेत. टायरन बॉईडचे स्ट्रॅटेजी क्लिअर आहेत की फ्रंटलाइन गोलंदाज आहे. प्रमुख गोलंदाज आहेत. अनुभव आहे. एक्सपिरियन्स आहेत. MPL खेळल्यात. मुंबई प्रीमियर लीग खेळल्यात. त्याच्यामुळे विनय कुमारला पुन्हा एकदा आणण्यामागे कॅप्टनची थॉट कॅप्टनचे विचार डावपेस क्लिअर आहेत की पुढच्या 2-3 षटकापर्यंत आपल्याला तोच दबाव तोच प्रेशर कायम ठेवायचा आहे जो मागच्या 2 ओव्हरमध्ये आलाय. 73 73 धावा धापलकावरती आहेत. 6 गडी बाद 73 धावा धापलकावरती आहेत. आता त्या दबावाला कसं झेलतात भाई. प्रेशर सबके ऊपर आता है. दबाव सब पे आता है. जैसे जयजी हमेशा कहते हैं हमारे दबाव में से कई लोग बिखरते हैं तो कई लोग निखरते भी है. दबाव सबके ऊपर आता है. क्रिकेटचा खेळ प्रेशर वाला. क्रिकेटचा खेळ पेशन्स वाला. क्रिकेटचा खेळ दबावाचा. क्रिकेटचा खेळ संयमाचा. संयम दाखवायचा आहे. संयमानं खेळायचं. दबावाला थोडंसं हँडलही करायचंय चांगल्या पद्धतीनं. फ्रंटफूट वरती आता फ्रंटफूट वरती मागे बॅकफूट वरती खेळलं होतं. आता फ्रंटफूट वरती अगदी सॉफ्ट हँड खेळलंय. कव्हरला फील्ड केलं गेलंय. एकदा वे चेंडूवरती पूर्ण. दोघांपैकी एका खेळाडूला अप्रोच बदलावा लागणार आहे. 45 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 85 धावा अजूनही करायचे रिक्वायर्ड आहेत. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता. बॅटच्या कडेला पुन्हा एकदा चेंडू लागलाय. चेंडू जोपर्यंत स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील थ्रो करतील. एकदा वे चेंडूवरती पूर्ण. 12.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 75 75 धावा धावफलकावरती. 6 गडी बाद 75. फटका. मी म्हटलं ना अप्रोच बदलणं गरजेचं आहे भाई. थोड़ा सा सोच को बदलिए. सोच को बदले तो सितारे बदल जाए. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. सोच को बदलने की आवश्यकता थी आणि त्याच बदलावाला सुरुवात केले गौरव सिंगनं. या चेंडूला पाठवले सर बॉर्डलाईनच्या बाहेर. विनय कुमारचा हा चेंडू होता बघा. थोडासा क्विकर होऊन होता पण जितका क्विकर होऊन होता ना तितका त्यानं स्लॉक केलाय. चेंडूला पिक केलं आणि चेंडूला पाठवलं. स्लॉक स्लिप करून डीप स्क्वेअर का सीमा रेषेपार षटकार. धावा धापलकावरती 81. 12.5 षटकांचा खेळ. 1 लाखाची स्पर्धा. लाख मोलाची ही स्पर्धा. फ्रंटफूट वरती अगदी थोडंसं पोझिशन आहे तिथे. 13 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 13 षटकांचा खेळ संपताना धावा आहे धापलकावरती 81. 81 धावा धापलकावरती. 42 चेंडू 78 धावा. शेवटचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मानजनक खेळला. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलं. त्यानंतर हा थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 13 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावा जर बघितल्या धावफलकावरती 81. 42 चेंडूचा खेळ आहे. 78 धावा करायचे आहेत. 7 षटक आहेत. 78 करायचे आहेत. 10च्या आसपासची सरसराई आहे. 81. 42 डिलिव्हरी रिमेनिंग अँड 78 रन रिक्वायर्ड. 42-78.
42 गेंदों का खेल आना बाकी है। अजीत यादव गेंदबाजी पर है। स्वीप किया है, एक ही रन मिल जाएगा। एक रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई इसको जाकर पहुंचता हुआ बेहतरीन शॉट है लॉन्ग ऑफ पर, जब तक इनको फील किया जाएगा। स्ट्राइक पर, लॉन्ग स्ट्राइक पर जाएंगे। कदमों का इस्तेमाल किया है, गेंद को गैप में खेल दिया, लॉन्ग लॉन्ग के बीच में से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। बेहतरीन चौका आता हुआ। और दोस्तों जब मिलते हैं रन 4 तो होता है बेड़ा पारिक। बेहतरीन चौके के साथ अभी टीमों को सोचना विचार करना है कि हमें साझेदारी बनानी है, ये रन को हमको चेज करना है, क्योंकि हमें जवाबदारी कप्तान ने दी है, उसको निभाना होगा। वो बेहतरीन गेंद थी, खेलना चाहते थे मगर गेंद विलफ करते हुए नजर आए, क्योंकि वहां पर सोचा समझा था, अच्छी गेंद वहां पर अजीत यादव द्वारा। 87 रन। फ्लाइट डिलीवरी स्वीप किया है, गेंद को स्क्वायर क्षेत्र में जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे। क्योंकि सर जी अब यहाँ पर रन रेट भी बड़ा है, तो अब एक बल्लेबाजों को रूप अपनाना होगा, घेर खोलना होगा, क्योंकि दिल्ली बहुत दूर है। जो आपको जाना होगा तो फ्लाइट सफर ही करना होगा। कदमों का इस्तेमाल किया है, मिस टाइम है, गेंद हवा में, कैच बनेगा और बन गया कैच। वहां पर बल्लेबाज बैक टू डग आउट, गॉन। आशीष ने इस कैच को अंजाम दिया है, 7वां विकेट गॉन होता हुआ आउट होकर मैदान छोड़ते हुए। देखिए आप रिप्ले देख सकते हैं, क्योंकि ये प्रहार बिग बैश है 2025। छत्तीस गेंदे 71 रन। अब वहां पर मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। मगर दोस्तों कहा है ना किसी ने कि इस मैदान पर लड़ेंगे तो आगे बढ़ेंगे, क्योंकि मुकाबले जीतने के लिए आपको लड़ना होगा, पसीने गंवाने हैं। बिलकुल आपने सही कहा, लढेंगे तो आगे बढ़ेंगे, लढणार तर पुढे सरकणार. त्याच्यामुळे थोडेसे लढाऊ वृत्ती तुम्हाला दाखवायची आहे. फक्त एकच टेन्शन आता सध्या ट्रू डायमंड 88 धावा धापलकावरती आहेत. 14 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आफ्टर 14 ओव्हर स्कोर 88, लॉस ऑफ 7 विकेट. पाठलाग चालू आहे 159, 159 धावांचा पाठलाग सध्या चालू आहे. 71 धावा अजूनही पार करायचे आहेत. आता न्यू बॅट्समन स्टीव्ह जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत, आराध्य स्ट्रायकर एंडला आहेत. आराध्यकडे क्षमता आहे, पण दुसऱ्या एंडने देखील तितकी साथ द्यायला हवी. जैसे कहते हैं ना भाई, कमाल जोड़ियों में होता है, जोड़ी जमनी चाहिए. आणि ती जोडी जमत नाही, तीच थोडीशी डोकीदुखी ठरले या टीमची. जर पाहिलं तर जोडी जमत नाहीये, तीच थोडी डोकीदुखी कदाचित टीमची म्हणावी लागणार आहे. असं वाटतं की जोडी जमले त्याच वेळेला जोडी तुटली जाते. धावा धापलकावरती येते 89, 1900 धावा धापलकावरती येते. 7 गडी बाद 1900 धावा. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून पंच इशारा करतील. अगदी फुलले नव्हती आणि अनोख्या स्टाईल मध्ये सर इशारा करतात इस सिक्सर. स्टीव्हच्या बॅटमध्ये आले आले त्याने षटकार टोकलाय. एकदा म्हणजे प्रत्येक जण येऊन रन करतोय, धावा करतोय, पण छोटे छोटे धावा. एक बिगिनिंग येत नाही, मोठी धापलक कदाचित
मोठी इनिंग येणं गरजेचं आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी होती, समोर खेळलं होतं बरोबर लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक होते तिथे, त्याच्या डोक्यावरून चेंडू पार झालाय. षटकार. स्कोर 95. 95 धावा धावफलकावरती आहेत. स्टीव्ह आराध्य ही जोडी मैदानावरती, तर विनय कुमार खाडे यांकडनं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. हा वेगवान चेंडू जेव्हा लेफ्ट आर्म स्पिनर असतो ना त्यावेळेला 2-3 चेंडू त्याच्याजवळ असणं गरजेचं आहे. एक लेफ्ट आर्मरचा एक स्पिन चेंडू, एक कदाचित रॉंग वन, आणि दुसरा असतो तो आर्मर, वेगाने चेंडू हाताळतात. आई बघा, आर्मर म्हणजे सीम केस आहे, हे थोडंसं हाताळायचा प्रयत्न केला गेला होता. हे सगळं होतं ज्यावेळेला पहिल्या चेंडू फेस करत असताना षटकार टोकला होता स्टीव्हनं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतच राहतात. 95. 95 धावा धावफलकावरती आहेत. पंच्याण्णव धावा धावफलकावरती. 14.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकफुटला गेलं, खेळलंय, लॉंगआउटला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 14.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 96. 96 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या 15व्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा टॉसटॉप होता, टॉसटॉपला फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट सीमारेषेवर. सुंदर क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग झाले आज. टायरन बॉईज, बिलकुल बॉईज कमाल कर रहे, एक से बढ़कर एक. हाई सिक्सर होऊ शकले असता. याच्या अगोदर रोहित यादवची ती कॅच आपण पाहिले, कॅचेस विन द मॅच, आणि असे फिल्डिंग झाले तर कदाचित अजून परिश्रम करावे लागतील. हा फटका बघा, टॉसटॉप लिहिल्यावर होती, फ्लॅटेड लिहिल्यावर होती, स्विप केलं होतं, स्लॉप स्विप करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येते डीप वरती, आणि अगदी उंच उडी मारून. बऱ्याच वेळा आपण असं बघतोय लाईव्ह मध्ये, ज्या वेळेला टीव्ही होती त्या पद्धतीने हा फटका खेळला गेला होता, फील्ड केलं गेलंय. एक धावे चेंडूवरती पूर्ण झाले. 15 षटकाचा खेळ संपलाय, आणि 15 षटकानंतर धावा येतात फलकावरती 97. 7 गडी बाद 97. वाकई में दोस्तों बेहतरीन शॉट था, उतनी उम्दा फील्डिंग का नजारा पेश हुआ, और कैमरा वर्क देखिए, अमय गेंदबाजी पर आएंगे। गेंदबाजी में अब अभय क्या अपना खेल दिखा पाएंगे? बल्लेबाजी तो लाजवाब हुई है। 97 रन बने हैं 7 विकेट के नुकसान पर। 30 गेंदे और अभी भी 62 रनों की दरकार है। अमय आए हैं गेंदबाजी पर। बेहतरीन शॉट, लंगा पर, गेंद हवा में है, खिलाड़ी है अमय ने आते साथ अब पहली गेंद पर सफलता हासिल की है। बल्लेबाजी में लाजवाब, गेंदबाजी में भी पहली गेंद पर सफलता लेते हुए। अनिकेत ने कैच को अंजाम दिया है। देखिए इस शॉट को खेला तो शमगर गेंद थी, गेंद ने ऊंचाई ली और गेंद सीधी खिलाड़ी के हाथों में लॉन्गाओं पर जाती हुई अच्छी कैच को अंजाम दिया है। और हमारी तमाम एनसीसी नारंगी की टीम दिख रही है टीम ठड़बान पर, और कैमरा वर्क पर प्रवीण बाबू है तो उन्होंने बेहतरीन कवरेज किया है ये तमाम हमारी नारंगी बी को। अब बेहतरीन वहां पर जतिन मांगेला, आकाश मांगेला, ये तमाम व्यक्तियां दिख रही हैं। 8वां विकेट गिरा है। और वहां पर आज थोड़ी देर के बाद वो खिचड़ी पक रही है तो हमें भी शायद दावत दी जाएगी। धीरज पाटिल वहां पर एंजॉय करते हुए। चले पहली गेंद पर सफलता मिली, न्यू बैटर मैदान पर गए हैं। भविका न्यू बैटर मैदान पर है। शॉट थर्मान, शॉट गली पर एक खिलाड़ी तैनात है, शॉट थर्मान
के बाद उसके बाद एक एक ओहो बेहतरीन जो गेंद मगर लेग स्टंप के बाहर जाती हुई। लेग स्टंप गेंद थी और पैरों के बाहर से निकलते हुए लेग स्टंप छोड़ती हुई गेंद थी। व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा आया है। एक्स्ट्रा रन के साथ 98 रन बने हैं। स्टंप पर गेंद थी, ड्राइव करना चाहते थे गेंद और बल्ले का संबंध नहीं। खेल विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल। बैकअप होता हुआ अमय द्वारा। अब बल्लेबाजों के लिए थोड़ा सा मामला दूर होता हुआ नजर आ रहा है। फिर वही गेंद, वही टप्पा और वही बल्लेबाजों का स्टैंड था कि उस गेंद को ड्राइव किया जाए, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल। जितनी डॉट गेंदे उतना प्रेशर होगा, दबाव होगा। दबाव में कोई बिखर जाएगा तो कोई निकल जाए। देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। गेंद वन बाउंस सीधी विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई डॉट बॉल। फिर अच्छी गेंदबाजी वहां पर अमय द्वारा होती हुई। तलाश विकेट की है। आप देख सकते हैं रिप्ले। वही ड्राइव करना चाहते थे और वहां पर अब थोड़ी देर में अमय अगली गेंद फेंकने तैयार हो जाएंगे। एक बेहतरीन वो गेंदबाज है, अच्छी बल्लेबाजी भी की है। फिर वाइड यॉर्कर डालने का प्रयास, एक बेहतरीन गेंदबाजी। ओवर नंबर अब चलता हुआ यहाँ पर 16वां। आखिरी गेंद आना बाकी, क्योंकि अब मंजिलें दूर होती हुई बल्लेबाजों के लिए। मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है, कभी बदलेगा कभी इसका वक्त बदलेगा, ये पता भी नहीं चलेगा, क्योंकि ये खेल ऐसा है ना, कभी खुशी तो कभी गम। वो फिर अच्छी गेंद जड़ में, मगर गेंद बैट का एज लेके शॉट का कवर पर जाती हुई। ओवर नंबर 16 का खेल समाप्त होता हुआ। अब 16 ओवर का खेल समाप्त हुआ, 24 गेंदों का खेलाना बाकी। आखिरी गेंद आप देख सकते हैं रिप्ले में। ब्लॉकर गेंद भी खोद कर निकाला, उसको कवर रीजन पर गई। ओवर नंबर 16 का खेल समाप्त। रन संख्या 98, 8 विकेट के नुकसान पर। अब देखेंगे हम समीकरण क्या होगा। 24 गेंदे हैं, अभी भी मुकाबला बैलेंसिंग पर है। 60-40 का मुकाबला हमें देखने को मिल रहा है, मगर क्या बल्लेबाज अपना रूप बदलेंगे। 159 रनों का टारगेट था, जिसमें से 98 रन बने हैं। सोळा षटकांचा खेळ संपला आणि 16 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 98. 8 गडी बाद 98 धावा फलकावरती आहेत. 15.25च्या स्ट्राईक रन रेटने आता तुम्हाला खेळायचं आहे. स्टीव्ह 7 वरती खेळतात. भाविकने आपलं खातं उघडायचं आहे. सत्यलक्ष USCच्या बाहेर. पहिला चेंडू व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. भरपूर लांब खेळवण्यात आला होता. पहिलाच बॉल भरपूर बाहेर. डॉट बॉलची सांगता. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. जसं आपण बघितलं 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा अजूनही धापलकावरती यायचे आहेत. जे विकेट गमावले त्याच्यामुळे थोडंसं बॅकफुट वरती ट्रू डायमंड सीसीचा संघ पोहोचलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. आतापर्यंत चांगल्या झेल रोहितनं टिपलं होतं. आता झेल सुटलाय. हालांकि सत्या भाई देख रहे कि भाई अच्छी बल्लेबाजी हमने की थी, 1-2 विकेट हमारे नाम पे भी हो जाते. झेल सुटलाय. जीवनदान देखील लाभलंय. तीच चर्चा कदाचित मैदानावरती सुरू आहे. 101 वन नॉट. आता पुन्हा एकदा बघूया या चेंडूवरती सक्सेस.
या चेंडूवरती सक्सेस झाल्यात. बॅटच्या बाहेरील किनारा आणि नंतर शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये फिल्डर होते, त्याने टिपलाय हा झेल. 9वा गडी गमावलाय टीम ट्रू डायमंड सीसी. अजित यांनी हा झेल टिपलाय. बरोबर शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर होते. बघा कशा पद्धतीने बाद झालं. रिप्ले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल आपल्या. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक चेंडू हाताला गेला तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बाहेरील किनारा आणि अगदी कडेवरती चेंडू लागला होता. शॉर्ट थर्डमॅनला अजित होते, अजित यादव आणि त्याने टिपलाय हा आरामरित्या सोपा असा झेल. 9वा गडी गमावला. 101 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात सध्या ट्रू डायमंड सीसी अगदी पराभवाच्या छायामध्ये पोहोचलाय. शेवटची जोडी मैदानावरती सज्ज. सागर कटारे या शेवटचं जोडी मैदानावरती. भाविक आणि सागर. 2 गोष्टी आहेत, म्हणजे आता सागर आणि भाविक किती रन करतात ती इंटरेस्ट असणार आहे. आणि सत्यलक्ष बघूया आपल्या त्या विकेट डिजिट 2 पर्यंत पोहोचतायत का. विकेटचा कॉलम त्याच्यामध्ये 2 विकेट असं लिहिलं जात आहे का. मला हाताने केलं होतं. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण स्कोर 102. 102 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 57 धावा करायचे आहेत. आणि या एलिमिनेटरचा मॅच होता. करोया मरोवाली स्थिती. आणि या करोया मरोवाली स्थितीमध्ये आता टीम थोडीशी अग्रेसिव्ह, अर्थात टायरन बॉयजचा संघ. ती एक इनिंग ज्या गोष्टीची चर्चा जहीरभाई यांनी देखील केली होती, अभय आगाशी यांची इनिंग, बिल्कुल उस इनिंग में काफी सारा बदलाव आया. त्या इनिंगने भरपूर काही चित्र बदललं या सामन्याचं. आणि ते कदाचित इनिंगच इम्पॅक्टफुल ठरली या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 17 षटकाचा खेळ संपलाय आणि 17 षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 103 धावा. 9 गड्यांच्या मोबदल्यात शेवटची जोडी मैदानावरती आहे. भाविक 1 वरती, सागर 1 वरती. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 56 धावा करायचे आहेत. बॉलर का नाम 18 गेंदे हैं. वो बेहतरीन शॉट है. वारिस लॉन्ग पर गेंद सीमा रेखा बाहर. 6 रन. मगर दोस्तों ये मैच क्या पलटवार होगा. गेंदबाजों पर ऐसे हमले चला जाएगा तो ये मैच बन जाएगा बल्लेबाजों के द्वारा. बल्लेबाजों को करना होगा. 17 गेंदे और 50 रनों की दरकार है. फिर ऑन साइड पर गेंद को खेला है. मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन जरूर मिल जाएंगे. और गेंद पर समीकरण चेंज होगा, प्रेशर होगा, दबाव होगा. अब 16 गेंदे 48 रनों की दरकार है. मगर दोस्तों वो कैच के साथ वो मैच का रूपरेखा बदली है. फुल टॉस गेंद है. लॉन्ग ऑन पर खेला हुआ शॉट. डायरेक्ट हिट करने का प्रयास था कि जानते हैं कि आखिरी विकेट मैदान पर चल रही है जोड़ी, इसे ब्रेक तो दिलाया जाए और फिर सीधा मैच को जीत कर हम आगे पड़ाव ले जाएंगे.
एक रन के साथ अब टीम आगे बढ़ी। देखिए अब डायरेक्ट गेंदबाजों ने हाथ डाला। बेहतरीन शॉट है, गेंदबाज के सर के ऊपर से खेला, गेंद लॉन्ग ऑफ पर आती हुई। अमय जब तक गेंद को फील करते, स्कोर 113 रनों पर जाता हुआ। पटकी हुई गेंद थी, कट कर दिया था। अब यहाँ पर गेंदें डॉट आ रही है तो फिर आपका दबाव हो जाएगा, क्योंकि इसके बाद अपने के पास 12 गेंदों का खेल रहेगा। फिर अच्छी ऑफ पर गेंद थी, गेंद को कट किया था, गेंद गली पॉइंट पर गई, एक रन भी निकालने का मौका नहीं दिया। उस चौके आने के बाद फिर से बैकअप किया और अब 12 गेंदों का खेल आना बाकी है। 12 गेंदों में बात की जाए तो अभी भी 46 रनों की दरकार है, 46 रन चाहिए और मंजिलें दूर है। मगर इस ओवर में अगर 3-4 सिक्सर लग जाएंगे तो फिर मैच बनाने का मौका बन जाए। देखो आपने सही कहा, जसं तुम्ही सांगले 3-4 सिक्सर आले तर मॅच मध्ये मजा येणार आहे. हा स्कोर आहे 113. 113 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या 15 चेंडूचा खेळ जर पाहिला तर मागच्या 15 चेंडूवरती तितक्या रन आले नाही, विकेट देखील आले. एक सिक्सर मागच्या षटकामध्ये जो पाहिला होता आपण भाविक यांच्या बॅटमधनं, जे 10 वरती बॅटिंग करतायत. रोहित यादव यानं स्टार्ट केला होता या सामन्याला आणि तोच आता 19वा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. जैसे मैंने क्यों कहा था वो अमय आगाशी की इनिंग, त्या इनिंग मुळे काय झालं, जिथे स्कोरबोर्ड कदाचित 130 वरती थांबला असता तो 160 झाला. ज्या 30-35 धावा अतिरिक्त आल्या आणि त्याचाच प्रभाव यावरती सध्या 113 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ स्कोरबोर्ड जर 120-130च्या आसपास राहिला गेला असता त्याचा पाठलाग ट्रू डायमंड टीम सीसी संघ करू शकला असता. पण ती 49 धावांची खेळीच होती, ज्याला 120, 130 वरनं 160 पर्यंत घेऊन गेली आणि यात त्याचा प्रभाव त्या पूर्ण इनिंग वरती जाणवलाय. लोअर पुट्टा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडासा मिस करतोय. पहिल्यांदाच पाहिलं अनिकेतनं मिस केलं. याच्या अगोदर अनिकेतनं चांगलं फील्ड केलं होतं, क्षेत्ररक्षण केलं होतं, झेल देखील अनिकेतनं टिपले होते आणि या चेंडूला मिस केलं. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार. इथे कदाचित मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे, पण आपल्या फलंदाजी मधलं हुनर कदाचित दाखवू शकतो. डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. भाविक या 2 धावा पूर्ण करतो. वन 119 धावा धावफलकावरती. 19व्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर क्वालिफाय नंबर 1 चा टॉस केला जाणार आहे. 2 टीम आपण रेडी राहा. यानंतरचा होणारा मॅच क्वालिफाय नंबर 1 चा मॅच, जो फायनल पर्यंत घेऊन जाईल तशा सामन्याची नाणेफेक टॉस केला जाईल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटच्या आतल्याकडे लागलाय चेंडू. फायनल रिझन मध्ये क्षेत्र खाली होतं, त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. पंचांचा इशारा येतोय. इट्स 4 चौकार. स्कोर वरती नजर टाकूया. 1-2-3 123 धावा धावफलकावरती. 1-2-3 36 धावा अजूनही करायचे तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. 20 वरती बॅटिंग करतात भाविक. ऑल आउट. सरळ यष्टरवरती चेंडू आढळलाय आणि 1-2-3 वरती ऑल आउट होतोय. 10वा विकेट गमावलाय ट्रू डायमंड संघानं आणि हा सामना जिंकलाय आयरन बॉईज संघानं. 158 धावा केल्या आणि पाठलाग करताना मात्र 1-2-3 123 वरती सर्व गडी बाद झाले आणि 35 धावांना हा शेवटचा विकेट बघा. शेवटचा विकेट जो गमावला
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सरळ यष्टांवरतीच्या चेंडू आदळला आणि ट्रायडंट बॉईज टीमनं हा सामना 35 धावांनी जिंकलाय आणि ते क्वालिफाय नंबर 2च्या दिशेनं गेले आहेत. फक्त त्यांचा सामना कोणाशी होईल त्यासाठी हा सामना पण आता गरजेचा आहे. तिथे SW क्रिकेट कोचिंग सेंटर हा संघ खेळेल 11 बॉईज या संघाशी. त्या दोन संघादरम्यान नाणेफेक टॉस केलं जाईल. त्या अगोदर आपण अभिनंदन करूया टायरंट बॉईज या संघाचं अभिनंदन आहे. 123 धावा टू डायमंड संघाने केल्या आणि 35 धावांनी हा सामना जिंकलाय तो संघ टायरंट बॉईज संघ. अभिनंदन. मॅच टायरंट बॉईजच्या संघाने केल्या 158 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात, ज्याच्यामध्ये अमय आकाश यांची इनिंग 24 चेंडूमध्ये 49 धावांची एक इम्पॅक्टफुल इनिंग होती. त्याच्या अगोदर सत्यलक्षाची 27 धावांची अगदी जबाबदारीवाली इनिंग पाहिली होती. बिलकुल जिम्मेदारीवाली इनिंग केली ती सत्यलक्षाने. 47 रनोकी. विनय कुमारचं 23 धावांचं योगदान, अंकुश अमनचं 14 धावांचं योगदान. गोलंदाजी पाहिली सागर कटारेने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट त्याच्या नावावरती, कौशिक मोरेच्या नावावरती 2 विकेट, 1 विकेट जयेश पोखरेच्या नावावरती, 1 विकेट भाविकच्या नावावरती. पाठलाग करताना सुरुवात तितकी चांगली झाली नव्हती. मध्ये वाटलं तर सिद्धार्थ आदरराव यांची 35 धावांची केली, पण त्याचा विकेट गेल्यानंतर अगदी डाव कोसळला होता. राज सोपरकर आणि सिद्धार्थची ती पार्टनरशिप बिल्ड होती ती तिथपर्यंत वाटलं होतं रेसमध्ये आहेत टू डायमंड सीसी, पण जसे ते दोन्ही खेळाडू बाद झाले तसा अगदी डोराला कोसळला. भाविकचे 20 धावा, आरिदची 17 धावांची केली, अजित यादवचे 3 विकेट, आशिष पालचे 2, हरीश मिश्राचं 1 विकेट.